हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर। रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार, तर भास्कर जाधव यांची देखील ठाकरेंवर जाहीर नाराजी। रवींद्र वायकरांचा आज रात्री शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वायकरांचा प्रवेश, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंची सत्ता असताना मला मंत्री केलं नाही, पक्षफुटीनंतर देखील मला गटनेता केलं नाही, भास्कर जाधव यांची ठाकरेंवर जाहीर नाराजी। महायुतीच्या जागा वाटपाबाबत उद्या फायनल होईल, तिघांचा सन्मान राहील अशा जागा मिळतील, अजित पवारांची माहिती। परभणीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता। गेल्या वेळी देखील परभणीमध्ये राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं ही जागा दादा गटाला सोडली जाणार, सूत्रांची माहिती। अमोल कीर्तीकरांच्या नावाच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम नाराज असल्याची चर्चा। अजून जागा वाटप नाही, मग नाव घोषित कसं केलं, निरुपम यांचा सवाल। भास्कर जाधव यांची चिपळूणमध्ये सभा। मुलाच्या भाषणादरम्यान भास्कर जाधव यांना अश्रू अनावर। खिचडी घोटाळ्यातील आरोपीचा प्रचार कसा करायचा, अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवरून संजय निरुपम यांचा सवाल। पुण्यात कार्यक्रमात देखील अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधला दुरावा कायम। अजित पवार घाईत होते, सुळेंचं स्पष्टीकरण, तर अजित पवारांनी अबोल्यावर बोलणं टाळलं। शिवाजीराव आढळराव पाटील आणि अजित पवार गटाच्या दिलीप मोहिते यांच्यामध्ये भेट। आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला दिलीप मोहिते पाटलांचा विरोध। आढळराव पाटलांसोबत नकोच, माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका। आढळराव पाटलांच्या भेटीनंतर मोहिते यांची प्रतिक्रिया। अजित पवार मुख्यमंत्री होऊ नये म्हणून ट्रोलिंगसाठी कोट्यवधी रुपये खर्च, सुनील शेळकेंचा मोठा दावा। कुणी कोट्यवधी रुपये खर्च केले, चौकशी करा, सुप्रिया सुळेंची मागणी। चौकशीसाठी अमित शहांना पत्र लिहिणार, सुळेंची माहिती। पंतप्रधान मोदींची 10 वर्ष फक्त ट्रेलर पिक्चर अभी बाकी है, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर ट्रेलरला 10 वर्ष आणि पिक्चरला फक्त 5 वर्ष, सुप्रिया सुळेंचा टोला। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा उद्या ठाकरे गटात पक्षप्रवेश। चंद्रहार पाटील सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता। सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहणार, विशाल पाटील उमेदवारीचे दावेदार, विश्वजित कदम यांची माहिती। तर कामाला लागा, कदम यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। शरद पवारांची उद्या पुण्यामध्ये पत्रकार परिषद। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेणार। जागा वाटपाची चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये भाजपकडून प्रचार। दिनकर पाटील यांच्याकडून दौऱ्यांना सुरुवात, वरिष्ठांकडून तयारीला लागण्याचे आदेश, दिनकर पाटलांचा दावा। मुंबईत उद्यापासून रस्त्यावर थुंकल्यास दंड भरावा लागणार, मुंबई महापालिकेकडून क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यास सुरुवात। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा एकला चलोचा नारा। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून 42 लोकसभेच्या जागांवर उमेदवार जाहीर। तृणमूलकडून युसुफ पठाण, शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।